आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। काल ढगाळ गेलेला सूर्य आज उगवला, मात्र मातीआड गेलेले माझे वडील कधीही दिसणार नाहीत। वडिलांच्या न्यायासाठी आमच्या सोबत राहा, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचं आवाहन। आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडलंय, हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अंजली दमानिया यांचं ठिय्या आंदोलन। न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, धनंजय मुंडेंचा राजीनामा पाहिजे, दमानियांकडून घोषणाबाजी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेणार। 30 तारखेला देशमुख कुटुंबाला भेटणार, तर परभणीमधील सूर्यवंशी कुटुंबाची देखील भेट घेणार। परभणीच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, 1.5 तास चर्चा। सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत, घराच्या तोडफोडीचा खर्च सरकारने करण्याची मागणी। रवींद्र चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी। रवींद्र चव्हाण भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी। चंद्रशेखर बावनकुळेंनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचं महाअधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असेल। तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन। दिल्लीमधील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। तीनही सैन्य दलाकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधींकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। शासकीय इतमामात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन। नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राणे फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा। कोकण आणि महाराष्ट्रामधील काही विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान दावोस दौरा। राज्यामध्ये मोठी गुंतवणूक आणण्यासाठी उद्योग विभागाची तयारी। कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही। प्रत्येक खात्याला 100 दिवसांचे ठोस नियोजन करण्याचे निर्देश। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या गाडीचा अपघात। अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची माहिती। उर्मिला कोठारे आणि त्यांचा चालक अपघातामध्ये जखमी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीला मानपाडा पोलीस कोठडीमध्ये हलवलं। कल्याण कोळसेवाडी परिसरातील तणावाचं वातावरण आणि वर्दळ असल्यामुळे दुसरीकडे हलवलं। राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना। कराड काले इथे रस्ते सुधारणा कामांचा भूमिपूजन समारंभ। डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून 10,87,00,000 विकास निधी मंजूर। अमरावतीमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन। शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामधील आंदोलनामध्ये बच्चू कडू हे देखील सहभागी। रत्नागिरीमध्ये शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुहास वामन उर्फ कुमार शेट्टे यांचं काल दुपारी खासगी रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान निधन। तात्काळ पत्र पाठवून शरद पवारांकडून शोक व्यक्त। नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून रामकुंड आणि पंचवटी परिसराची पाहणी। सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकालपथ, नमामि गोदा या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सोयी सुविधांचा आढावा घेतला। नाशिकमध्ये सिंहस्थ काळामध्ये भाविकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी पालिका संजीवन कुटी उभारणार। डॉक्टरांसह इतर स्टाफ औषधं उपलब्ध करून दिली जाणार। नाशिक शहरामधील अनेक भागांमध्ये आज पाणीवाणी। मुकडे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद असेल। क्रीडा विभागामध्ये झालेल्या 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणी कार्यालयाची 1.5 तास झाडाझडती। क्रीडा उपसंचालकांचे कार्यालय सील। मुख्य सूत्रधार हर्षकुमार अद्यापही फरार।
नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार पेंटिंगचं काम महिनाभरामध्ये पूर्ण करा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश. गडकरींच्या आदेशानंतर राज्य सरकारही ॲक्शन मोडवर. 31 डिसेंबरपूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास 10% सूट. नागपूर महापालिकेचा उपक्रम. मालमत्ता कर सवलत योजनेचे शेवटचे 4 दिवस शिल्लक. पीएमपीच्या ताफ्यामध्ये नवीन वर्षामध्ये नव्याने 600 बसचा समावेश होणार. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय. तर सद्यस्थिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा 4 मे 2025 ला होणार. विद्यापीठाची परिपत्रकाद्वारे माहिती.